सध्या सगळीकडे लग्नाचा सीझन आहे आणि आता या लग्नाच्या सीझनमध्ये चायना आणि अमेरिकाच्या वॉरमुळे सोन्याची किंमत खूप वाढलेली आहे. सध्या मी झवेरी बाजारमध्ये आहे आणि इथे आपण पाहू शकता सोन्याची किंमत 1 लाख वर झालेली आहे, पण ग्राहक इथे अजूनही आहेत आणि खरीददारी जे आहे ते आपल्याला बघायला दिसत आहे. सोन्याची किंमत 1,01,000 पर्यंत आहे. मुंबईची ही किंमत आहे आणि ट्रेड वॉर म्हणजे अमेरिका आणि चायनामध्ये जे ट्रेड वॉर आहे त्याचा हा परिणाम इथे दिसत आहे. तरीही ग्राहक जे आहे ते पोहोचले आहेत. काय म्हणणार, लग्न आहे, अक्षय तृतीया पण येत आहे, पण सोना जे आहे ते पण 1 लाख वर आहे, तरीही तुम्ही इथे खरेदी करताय? घरामध्ये लग्न असल्या कारण सोनं घेणं गरजेचं आहे. आता सोन्याचा भाव 1 लाखाच्या वर गेला आहे. याच्या आधीच आम्ही सोनं घेऊन ठेवलं असतं तर आता बरं पडलं असतं, पण सोन्याचा भाव एवढा वर जाईल असं वाटलं नव्हतं. काय काय खरेदी करताय तुम्ही? मी सेट घ्यायला आली आहे. तुमच्या घरी लग्न आहे? हो, घरी लग्न आहे भाऊ. आता अक्षय तृतीया पण येत आहे आणि सोन्याचा भाव खूप वाढलेला आहे, तर तुम्हाला वाटतं थोडा अजून लवकर घ्यायला पाहिजे होता? हो, आधी भाव खूप कमी होता, 87 वर वगैरे होता, तेव्हा घ्यायला पाहिजे होतं, पण आम्ही आता सोन्याचा भाव 1 लाखाच्या वर गेला आहे तेव्हा आम्ही घ्यायला आलो आहे. काय म्हणणार, तुम्ही काय घेताय? सेट घेते. तुमच्या घरी पण लग्न आहे? या आता काय म्हणणार, सोना खूप महाग झालाय, वाढ झालेला आहे किंमत मध्ये, तरी पण घेताय तुम्ही? हा, घेताय. इथे आपल्याला अजून ग्राहक दिसू शकतात. काय म्हणणार की आता सोना जे आहे ते 1 लाख वर चाललेलं आहे, असं एक्सपर्ट्स म्हणतात की अजून पुढे जाऊ शकता. आपण काय खरेदी करायला आले आहेत? मॅम मी ना एक रिंग घ्यायला आलो आहे माझ्या वाईफसाठी. त्या संदर्भात मी इथे आलेलो, आता तेच मी बघत आहे रिंग. तर 1 लाख वर सोना आहे, तर तरी पण तुम्ही रिंग घ्यायला आले, अजून काही गिफ्ट नाही घेऊ शकत होते का? मॅम ॲक्च्युली कसं आहे, आता तुम्ही पण एक फिमेल आहात, तर माझं म्हणजे होम मिनिस्टर यांचा वाढदिवस आहे, मग ॲटलिस्ट काहीतरी द्यावंच पाहिजे. आणि जर त्याच्याहून पण अजून वाढलं असतं तरी पण माझ्याकडे पर्याय नव्हता की एक तात्पुरती तरी एक गिफ्ट आपल्याला द्यावंच लागतं ना. काय म्हणणार, पण सोना एक इन्व्हेस्टमेंट पण आहे आपल्यासाठी, तर ते जास्त चांगलं आहे ॲज अ गिफ्ट पण. हो मॅम, ते हे कसं आहे, गिफ्ट पण राहील 2 in 1 आणि म्हणजे 2 in 1 हे राहील, एक गिफ्ट पण राहील आणि कसं आहे ते एक इन फ्युचरसाठी पण चांगलं राहील. कारण आपण हे घेतल्यावर ते दिवस ते वाढतच चालणार, कमी तर होणार नाही माझ्या मते, असं आहे. तर आपण पाहू शकता की सोना जे आहे 1 लाख वर गेलाय. तुम्हाला मी चार्ट दाखवते. इथे चार्टवर आपण पाहू शकता 2019ला जे सोनं आहे ते 40,000 पर्यंत होता, पण आता सध्या सोना जे आहे ते 1 लाखचा वर गेला आहे. म्हणजे सतत जे वाढ आहे त्या सोन्याच्या किंमतमध्ये आपल्याला दिसत आहे. आणि या मागचा मोठा कारण जे आहे ते अमेरिका आणि चायनामधील जे ट्रेड वॉर आहे त्याचा परिणाम, असं एक्सपर्ट सांगत आहे. तर आता अक्षय तृतीया पण जवळ आहे, तर बघावं लागणार की सोनं अजून किती जे आहे वाढणार आहे आणि त्याची किंमत आता 1,01,000 पेक्षा पण जास्त जातं की नाही ते बघण्यासाठी आहे. कॅमेरा पर्सन हासिफ खान सह मी नम्रता दुबे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.